नमस्कार, तुमचं फूड लवर्स किचनमध्ये स्वागत आहे. या प्रकारचं चिकन थरथराट कधी खाल्लं आहे का? तर चला तर करूयात. सगळ्यात आधी मी 1 किलो गावरान कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे. त्याला मीठ, हळद 2 चमचे मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे. या पद्धतीने मी एकत्र करणार आहे. सगळ्या पिसांना हळद मीठ लावून घेणार आहे. त्यानंतर एका कढईमध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतायचा आहे. चांगला परतल्यानंतर यात खसखस घालायची आहे. भरपूर अशी खसखस घालायची आहे. त्याने चिकन थरथराटला फार छान चव येणार आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. या पद्धतीने चांगली परतायची आहे. त्यानंतर थोडंसं खोबरं घातलेलं आहे. खोबरंसुद्धा चांगलं काळा कलर येऊस्तर भाजायचे आहे. या पद्धतीने भाजायचे आहे. त्यानंतर मी हे मिक्सरला लावून घेणार आहे. त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतायचा आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. या पद्धतीने चांगलं परतून झाल्यानंतर मी थोडे खडे मसाले घातलेले आहेत. तुम्ही कोणतेही खडे मसाले घालू शकता. त्यानंतर थोडी हळद घालायची आहे. त्यानंतर हे जे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ना, ते मी त्यात घातलेलं आहे. चांगलं परतायचं आहे. 4 ते 5 मिनिटे परतायचं आहे. छान असं परतल्यानंतर एक ताटली मी त्याच्यावर ठेवलेली आहे. त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. त्यानंतर त्यात घालायचं आहे. घातल्यानंतर छान असं परतायचं आहे. आणि या चिकनमध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने चिकन आपले लवकर शिजणार आहे. या पद्धतीने पाणी घातलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपण घातलं होतं. त्यानंतर थोडंसं घालायचं आहे. त्यानंतर मी 3 ते 4 शिट्ट्या होऊन दिलेल्या आहेत कुकरच्या. त्यानंतर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. हा कांदा चांगला सोनेरी कलरचा झाला की त्यात मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे. छान अशी परतली की त्यामध्ये टोमॅटो घालणार आहे. साधारणतः 1 टोमॅटो मी घातलेला आहे. हे चांगलं तेलावर परतून झालं की मी त्यात वरील दिल्याप्रमाणे मसाले घातलेले आहेत. म्हणजे धना पावडर, जिरा पावडर, काळा मसाला, पुन्हा मीठ घातलेलं आहे थोडंसं. आणि हे मी चिकनचं सूप थोडं घातलेलं आहे. त्याने आपल्या ह्या मसाल्याला छान चव येणार आहे. त्यानंतर मी ते मसाला तो बारीक केलेला आहे वाटण, त्यातला 1 चमचा मी यात घातलेला आहे. बाकीचं मी रश्श्यात वापरणार आहे. या पद्धतीनं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हे सर्व चिकन मी त्यात घातलेलं आहे. छान असं परतलेलं आहे. पहा किती छान कलर आलेला आहे. त्यानंतर थोडंसं सूप यात घालायचं आहे. सुपामुळे काय होणार आहे की या चिकनला टेस्ट छान येणार आहे. थोडंसं झाकण ठेवूयात. किती छान असं झालेलं आहे. त्यानंतर मी यात पुदिना घातलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. छान अशी हातानेच कोथिंबीर कुस्करून घालायची आहे. पहा किती छान झालेलं आहे. तयार आहे आपलं चिकन थरथराट.